हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? तर आज आपण बनवूया अंडा करी. तर हाताच्या बोटावर मोजता येईल तेवढ्या सामानात आपण मस्तपैकी अंडा करी बनवूया. तर सगळ्यात पहिले ना बॉईल करायला टाकलेत अंडे. नंतर आता मी एका पॅनमध्ये तेल घेतले आणि कांदे बारीक करून मस्त फ्राय केलेत. त्यांना लालसर होतपर्यंत असे फ्राय केलेत आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी लसूण, कोथिंबीर आणि टॅमॅटो असे टाकले आणि मस्त फ्राय केले. आणि ते फ्राय करून झाल्यानंतर आपले जे मिक्सरचं भांडं आहे ना त्याच्यामध्ये काढून ठेवलं आहे. त्याच्यानंतर त्याच पॅनवरती मी खोबरं किसून टाकलेलं आहे आणि त्या खोबऱ्याचं म्हणजे मस्तपैकी भाजून घेतले. ते खोबरं लालसरत केलं आहे आणि आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलं आहे. आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकताना म्हणजे बारीक करताना आपण थोडं पाणी टाकायचं त्याच्यामध्येच करताना. आणि त्याच्यानंतर मी आता मस्त असं अंडे आपले जे आहेत ना बॉईल केलेले ते असं भाजून घेऊया एकदम छानपैकी. आणि बघा मी आता भाजते ते अंडे. खूप छान होतात. असं करून पाहतो मी पण. नक्की सांगा मला पण कसं झालं तुमचं अंड्याचं कालवण. आणि त्याच्यानंतर मग भाजून घेतल्यानंतर मी आता ह्याला ते बॉईल केलेले आहे जे म्हणजे आता भाजलेत ना आपण अंडे ते बाहेर काढलेत. आणि आता ते मसाला जो आपण केलता ना तो आता मस्तपैकी त्याच्यामध्ये भाजून घ्यायचा. एकदम मस्त भाजून घ्यायचा. त्याला तेल सुटत नाही ना तोपर्यंत मस्त त्याला हलवायचं. आणि त्याच्यानंतर त्याला जेव्हा तेल सुटेल त्याच्यामध्ये आपण आपले जे बॉईल केलेले अंडे ते टाकायचे. मसाला टाकायचा अगोदर, त्याच्या अगोदर मसाला, मीठ, मसाला सगळं टाकायचं. आणि ते बॉईल केलेले अंडे टाकायचे आणि ते मस्त 1 मिनटासाठी त्याला असंच फक्त भाजून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर वरतून गरम पाणी टाकायचं. गरम पाण्याने आपल्या कालवणाला खूप छान अशी टेस्ट येते. ते केल्यानंतर मग झालं आपलं. त्याला उकळी येऊन द्यायची मस्तपैकी. उकळी येऊन झाल्यानंतर मग आपलं कालवण रेडी होतं. वरतून कोथिंबीर टाकायची कापून बारीक अशी. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडतच असेल. आता ही काय लय रेसिपी जुनी नाही. आता ही माझी दुसरीच रेसिपी आहे माझ्या चॅनलवरती. तर प्लीज गाईज प्लीज सपोर्ट करा. खूप सारं सपोर्ट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. खूप सारे कमेंट्स करा. तुम्हाला काय वाटत असेल कोणती रेसिपी बनवावी मी अजून वेगळी काही, तर त्यासाठी तुम्ही सांगा मला. आणि माझे डेली व्लॉग्स पण येणार आहेत आता चॅनलला. आत्ताशी मी ओपन केलं आहे चॅनल. अजून पुढे भरपूर काय काय वेगवेगळं लाईफस्टाईल व्लॉग्स, कुठं मी जाते, काय करते, काय नाही करत, मी कितवीला आहे, काय कसं सर्व येणार आहे. त्यासाठी फक्त तुम्ही मला सपोर्ट करा. पुढे पाहतच राहावा. आत्ताशी फक्त मी रेसिपी, कारण की मी आता सध्या घरातच आहे. सुट्ट्या लागल्यात, माझे पेपर संपलेत, माझे 12वी झाले आत्ताशी आणि घरातच असते. त्यामुळे मी काय जास्त करत नाही. त्यामुळे मला सपोर्ट करा खूप सारं. कारण की माझे असेच अजून व्लॉग्स यावेत, तुम्ही पाहावेत आणि तुम्हाला पण आवडतील माझे व्लॉग्स अशी मी इच्छा धरते. त्यामुळे गाईज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खूप शेअर करा, खूप कमेंट्स करा. तुमचे डाऊट्स असतील ते विचारा. काही माझ्याबद्दल वाटत असेल तुम्हाला विचारावं माझ्याबद्दल काही तर विचारा. अजून काय नाही. मस्तपैकी आता मी हे केलेलं आहे अंडा करी. आता ती फक्त प्लेटीमध्ये आता त्याला उकळी येऊन द्यायची आणि मग प्लेटीमध्ये सर्व करायची. बस झाला आजचा हा व्लॉग आपला रेडी. तर आवडला असेल तर परत एकदा सांगते, सबस्क्राईब करा. खूप वेळा बोलले सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय.